तिरुवल्लुवर असं म्हणतो, जीवनामध्ये दुःख आल्यानंतर जे लोक भीत नाहीत त्यांच्या जीवनात दुःख यायला भीतात. हा स्टेटमेंट आहे. जीवनामध्ये दुःख आल्यानंतर जे लोक भीत नाहीत त्यांच्या आयुष्यात दुःख यायला भीतात. कारण दुःख पण विचार करतं, गेल्यानंतर याच्यावर परिणामच होत नाही तर जाच कशाला, ते विचार करतं. चिंता करायचं काही कारण नाही, चिंतन करा. त्या चिंतनानं तुमच्या सर्व चिंता नष्ट होतील. पण शृंखला अशी आहे की चिंतन करायचं झालं तर ते लोकांतात होत नाही, त्याकरता एकांतात जावं लागतं. आता आपण सगळे लोकांतात आहोत, गर्दीत आहोत, चिंतन होणार नाही, त्याकरता एकांतात गेलं पाहिजे. म्हणून एकांतवासी असं एक टूक आहे, काळ सारावा चिंतने एकांतवासी गंगा स्नाने. माझ्या प्रिय श्रोत्यानो, काही काळ आपण एकांतात गेलं पाहिजे. म्हणून तुकाराम महाराज भंडारा, भामचंद्र, घोराड्या या निर्जन स्थळी जात होते. कशा करता? एकांत मिळावा. देहूत थांबत नव्हते. देहूच्या 3 कोसाच्या परिसरात हे 3ही डोंगर आहेत. कधी घोराड्यावर जायचे, कधी भंडाऱ्यावर जायचे, कधी भामचंद्रावर जायचे, चिंतना करता. त्यांनी लिहिले स्वतः, येणे सुखे रुचे एकांताचा वास, येणे सुखे रुचे एकांताचा वास, येणे सुखे रुचे एकांताचा वास, येणे सुखे रुचे एकांताचा वास. नाही गुण दोष अंगायक, नाही गुण दोष अंगायक, नाही गुण दोष अंगायक, नाही गुण दोष अंगायक. बहुत अच्छे, बढ़िया बजाया. त्याच्यासाठी टाळीची कंजूशी करा. चांगलं वाजवते पोरग. एकांताचा एक फायदा आहे आणि एक तोटा पण आहे. मेरिट्स आणि डिमेरिट्स आहेतच ना प्रत्येक घटनेला, तिकडे लक्ष द्या. एक फायदा आणि एक तोटा आहे. मी आता थोडं स्पीडनी सांगतो कारण अभंग संपला पाहिजे. आनंद पाहिजे ना, मग चिंतन केलं पाहिजे. चिंतना करता एकांतात गेलं पाहिजे. एकांतात गेल्यानंतर फायदा पण आहे आणि तोटा पण आहे, दोन्ही सांगतो. चिंतनाचा फायदा काय? एकांतात गेलं चिंतन होतं. पण गोष्ट लक्षात ठेवा, एकांतात साधू संत गेले तर त्यांना विचार स्फुरतात. गाथा भंडाऱ्यावर झाला, थोडा ऐका. साधू संत एकांतात गेले की विचार स्फुरतात. सामान्य माणसं एकांतात गेली की विकार जागृत होतात. हा एकांताचा तोटा आहे. माना नाही तर न माना, फॅक्ट आहे. काम क्रोधादी विकार हे एकांतात हल्ला करतात, हे नाकारून नाही चालणार. मग हे वाम विचार येऊ नये म्हणून तुकाराम माणसाच्या पुढची कडी सांगितली, गंगा स्नाने. गंगेचं स्नान केलं पाहिजे. आपण सगळे बसलेले इथे धर्मानुरागी लोक, एकच इच्छा असते की गंगेचं स्नान घडावं. पण गंगा आपल्यापासून शेकडो किलोमीटर लांब आहे. जवळपास 50 कोटी आज साधू जमलेत प्रयाग क्षेत्री महाकुंभासाठी. मला असं वाटतं तुम्हाला पटेल न पटेल, पण तिथे महाकुंभ भरलाय. पण आज संक्रांतीच्या पर्वकाळी उल्हासनगरचा छोटा कुंभ इथं भरलाय ना. हे सगळे वारकरी जमलेत. तुम्हाला सांगायचं एकच आहे, गंगेचं स्नान केलं पाहिजे. पण माझी स्पष्ट बोलणं आहे, राग येऊ दे नका. गंगेच्या काठी राहणारी माणसं बंबाखाली आंघोळ करतात.
ती गंगे स्नानाला जात नाही. गंगेचं स्नान केलं पाहिजे. गंगा पापनाशिनी, तापहारिणी, पुण्यदायिनी अशा स्वरूपाची. माझा राजकीय प्रांत नाही, पण बंधू एक गोष्ट सांगायची की त्या काळामध्ये 47ला देश स्वतंत्र झाला. आम्ही अवलोकन करताना जे चित्र दिसतंय, 47ला देश स्वतंत्र झाला. दयाळू सरकार इंग्रजांनी देश ताब्यात दिला, पण 2 शकल करून दिला. महात्माजी म्हणत होते की देशाचे 2 तुकडे होणार नाही. स्वातंत्र्यवीर म्हणत होते की अखंड हिंदुस्थान राहायला पाहिजे, पण नाही झालं. 2 तुकडे झाले, फाळणी झाली. पण त्या फाळणीचा सगळ्यात मोठा तोटा कोणता झाला असेल तर ज्या नदीच्या काठावर आमची संस्कृती विकसित झाली ती सिंधू नदी आमच्यात राहिली नाही. हा मोठा तोटा आहे. आता सिंधू कुठे आहे? असली तर 2च ठिकाणी आहे. एक मंगलाष्टकात, गंगा सिंधू सरस्वती च यमुना, आणि दुसरी सिंधू एकच पॅरा नाटकात, सुधाकराची सिंधू. तुम्ही बघितलंय का नाटक? माहित नाही, मी बघितलंय. आज सिंधू आमच्यात नाही, पण तुमच्या सगळ्या वारकऱ्याच्या साक्षीने सांगतो, एक तोटा झाला की सिंधू आमच्यात राहिली नाही, पण फायदा हा झाला की त्या फाळणीमध्ये गंगा नदी आमच्या देशात राहिली. ही भारतीयाची सर्वात मोठी संपत्ती. तुम्हाला माहित नाही हे खरं. असे अभंग 120 मिनिटात संपवणं मोठी कसरत आहे, त्या तारेवरच्या कसरतीसारखी. आता विस्तार करत नाही. हिंदू म्हणून जन्माला आलेला माणूस त्याच्या डोक्यात एकच असतं, एकदा गंगेचं स्नान घडावं. आणि जुनी माणसं लक्षात घ्या, गंगा स्नान करून आली तर येताना कमंडलूत पाणी आणायची, पण किमान मृत्यूसमयी त्याच्या तोंडात गंगाजळ घातलं जायचं. आजही परंपरा आहे. आणि सायंटिफिकली सांगतो, इकडे लक्ष द्या, गंगेचं महात्म्य काय हे सायंटिफिकली तुम्हाला सांगायला आनंद वाटेल. गंगेचं वैशिष्ट्य असं आहे की गंगेचं पाणी घरात शेकडो वर्ष ठेवलं तरी त्याच्यामध्ये जम्स होत नाही. हे गंगेचं वैज्ञानिक खूप मोठं कारण आहे. माहित नाही, पण गंगेच्या पाण्यात जंतू संसर्ग होत नाही. तुम्ही ॲक्वागार्ड बसवा, ॲक्वा यश बसवा, प्युरिफाय बसवा, जम्स होतात, पण गंगेच्या पाण्यामध्ये जंतू होत नाही. हे लक्षात ठेवा. गंगा खूप पवित्र आहे माझा, लक्षात ठेवा. आता मला त्याचा